प्राचीन काळी सूर्यवंशात मंधाता नावाचा एक अतिशय धर्मपरायण, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल्य राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख शांती होती. परंतु एक वर्ष अचानक राज्यात पाऊस पडणे पूर्णपणे बंद झाले. एक नाही, दोन नाही, तर सलग 3 वर्ष दुष्काळ पडला. नद्या, तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्या. शेती उद्ध्वस्त झाली. जनावरे आणि माणसे अन्नपाण्याअभावी त्रस्त झाली. राजा मंधाता अत्यंत चिंतेत पडला. मी माझ्या प्रजेसाठी काय करू हा प्रश्न त्याला सतावत होता. उत्तर शोधण्यासाठी तो जंगलात गेला. अनेक ऋषी मुनींची भेट घेतल्यानंतर त्याला ब्रह्मर्षी अंगिरा भेटले. राजाने त्यांना नम्रपणे विचारले, गुरुवर्य, माझ्या राज्यावर हे संकट का आले आहे? यावर उपाय काय आहे? तेव्हा ऋषी अंगिरा म्हणाले, राजन, आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत श्रद्धेने कर. भगवान श्री विष्णूंची पूजा कर आणि संपूर्ण प्रजेलाही हे व्रत करण्यास सांग. या व्रताच्या पुण्यामुळे भगवान प्रसन्न होतील आणि राज्यावर कृपावृष्टी करतील. राजा मंधात्याने संपूर्ण राज्यात देवशयनी एकादशीचे व्रत, जप, दान आणि श्री विष्णू पूजन करण्याचा आदेश दिला. सर्व प्रजाजनांनी भक्तिभावाने उपवास केला. भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण केले. भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले. काही दिवसातच काळे ढग जमू लागले. मुसळधार पाऊस पडला. नद्या भरून वाहू लागल्या. शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. संपूर्ण राज्यात पुन्हा आनंदी आणि समृद्धी परत आली. याच कारणामुळे देवशयनी एकादशीला अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री विष्णू निद्रिस्त होतात. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ शुक्ल एकादशी पासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. पुढील 4 महिने चातुर्मासात ते योगनिद्रेत असतात. या काळात विवाह, गृहप्रवेश यांसारखे काही शुभ मंगल कार्य टाळले जातात. कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशीला भगवान जागे होतात आणि पुन्हा शुभ कार्यांना प्रारंभ होतो. देवशयनी एकादशीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. तुळशीला पाणी अर्पण करून पूजा करावी. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान करावे. दिवसभर सात्विक राहून हरिनामाचा जप करावा. या दिवशी काय टाळावे? खोटे बोलणे, राग, मत्सर आणि वादविवाद, तामसिक अन्नाचे सेवन टाळावे. कोणाचाही अपमान करणे टाळावे. मित्रांनो, देवशयनी आषाढी एकादशी आपल्याला भक्ती, संयम, सेवा आणि सदाचाराचा संदेश देते. या दिवशी श्रद्धेने भगवान श्री विष्णूंची पूजन केल्यास जीवनात सुख शांती प्राप्त होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.